कंटाळा आलाय सगळ्यांना? खोटं सांगताय? बर. सर्वप्रथम आज गुरुवर्य इथं आहेत. गुरुजन वर्ग जर असेल समोर तर सगळ्यात पहिला त्यांना नमन केलं पाहिजे. तर मी सगळ्यात प्रथम सगळ्या गुरुजन वर्गांना नमन करते, कारण मी विद्यार्थी आहे असं मी नेहमी मानते आणि शाळेमध्ये आलं की थोडंसं प्रेशर येतं मला. तर मी आता भाषणाची सुरुवात करते. तर आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित आमचे सन्माननीय गुरुजन वर्ग, आमचे सन्माननीय विद्वान वकील, आज पालकवर्ग कोणी उपस्थित दिसत नाहीये, तर कर्मचारी वर्ग सगळ्यांचं या कायदेविषयक जनजागृती शिबिरामध्ये मी पूनम गायकवाड, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग आणि दिवाणी न्यायाधीश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर बघा मुलांनो, आपल्याकडे आज बोलण्याचे आपले 4 विषय होते. हे जे काही आपलं शिबिर होतं, शिबिराचे आपले 4 विषय होते. त्यामध्ये पहिला होता ते म्हणजे मुलांचे हक्क, दुसरा होता मुलांचा शिक्षणाचा अधिकार, त्यानंतर पोक्सो कायदा आणि त्यानंतर होता तो म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि त्या दृष्टीने असलेले कायदे. तर त्या संदर्भात जे शिवधनुष्य आहे, जे विषयांचं शिवधनुष्य आहे, ते आमचे विद्वान खोत वकील आणि आमचे विद्वान पाटघर साहेबांनी तर अगदी मुलांना संवाद साधत अतिशय सुंदर पद्धतीनं दोन्ही वकिलांनी मार्गदर्शन केलं आहे. वेळेची मुलांना आपल्याकडे कमतरता आहे, त्यामुळे आता 11 वाजले आहेत. आपल्याला माहिती आहे की नियमितपणा आणि वेळेत सगळं करणं हे विद्यार्थी म्हणून आणि न्यायाधीश म्हणून देखील मला खूप आपल्याला आवश्यक असते जर आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर. त्यामुळे मी आता विषयांची पुनरावृत्ती करत नाहीये. तर विषयांबद्दल न बोलता अध्यक्ष म्हणून मला जर आता मुभा मिळाली आहे की मी जरा अवांतर देखील आपल्याशी बोलू शकते. तर आदर्श शाळेची इमारत जी आहे ते आमच्या सरकारी निवासस्थानाला अगदी लागून आहे. आम्ही शेजारीच आहोत तुमच्या शाळेचे. त्यामुळे शाळेत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाची किंवा स्पर्धेची मला म्हणजे प्रार्थनेपासून राष्ट्रगीतापासून सगळेच आम्हाला आमच्या घरी ऐकू येतं. घर बसल्या आमच्या मुलांवरही आणि आमच्यावरही ते संस्कार होतात शाळेकडून. तर शाळेचे उपक्रम हे अतिशय स्तुत्य असतात. नावाप्रमाणे शाळा ही सगळ्याच गोष्टीमध्ये, अगदी शिक्षण असू द्या किंवा मग मुलांवर असलेले संस्कार असू द्या, सगळ्यात खेळ असू द्यात, खेळांमध्ये देखील ही शाळा आदर्श आहे. तर मला खरंच कौतुक वाटतं या शाळेचं की शाळा ही नावाप्रमाणेच आदर्श अशी ही शाळा आहे. तर बघा मुलांनो, एक साधू संत म्हणतात की जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्यामुळे मी फार मोठा शहाणा असं नेहमी म्हणायचं नाही मुलांनो. जे जे काय आपल्याला नवीन आत्मसात करता येतं, जे जे नवीन गोष्टी आता आपल्याला 2 सरांनी सांगितले की नाही, ते आपण लक्ष देऊन ऐकले की नाही मुलांनो. तर आता त्या ज्या गोष्टी त्यांनी सुरक्षिततेचे जे जे नियम सांगितले आहेत, जे जे तुम्ही काय करू शकता अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे आमच्या दोन्ही विद्वान वकिलांनी सांगितल्या आहेत. त्या तुम्ही लक्ष देऊन ऐकल्या असतील तर त्याचं घरी देखील तुमच्या पालकांना त्याबाबत तुम्ही माहिती द्या मुलांनो. आणि मी मुख्याध्यापिका मॅडमना विनंती करते की पुढच्या वेळेला पालकांची देखील जर उपस्थितीमध्ये आम्हाला थोडं जास्त बोलता येईल, कारण मुलांचं वय पाहता अतिशय लहान वयाची, कोमल वयाची ही मुलं आहेत. तर बघा मुलांनो, जसं की आमच्या पाटघर साहेबांनी सांगितलं, अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी मुलांशी संवाद घेतला. मला खूप छान वाटलं ते. त्या मुलं अचानक त्यांच्यामधला सगळा आळस आणि भीती निघून गेली साहेबांच्या भाषणानंतर. तर साहेबांनी सांगितलं की जर भीती वाटली, कुठल्या मोठ्या माणसाने जर मला त्रास दिला तर मी एवढी छोटी नाजूक, मी कशी काय बरं त्याच्यावर आवाज उठवू, अशी भीती वाटते की नाही तुम्हाला वाटत असेल ना, मी एवढी लहान, एवढ्या मोठ्या माणसाविरुद्ध मी कसं काय आवाज उठवू. तर बघा, तुमच्या साथीला, तुम्हाला संरक्षण द्यायला आम्ही पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि समाजातले सुज्ञ नागरिक, वकील, न्यायाधीश वृंद, पोलीस, आम्ही सगळी यंत्रणा तुमच्या सोबत आहे. फक्त गरज आहे की तुम्ही मोकळेपणानं तुमच्या जी काही तुमची समस्या आहे, जे काही तुमच्या बाबतीत चुकीचं होतंय ते पहिला समजून घेणं, पहिल्यांदा समजलं पाहिजे. जसं की मला वाटतं सरांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात, त्यामध्ये गुड टच बॅड टच शिकवलं जातं. तर आम्हाला कळलं पाहिजे की चांगला स्पर्श कुठला आहे. माझ्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी जर मला प्रेमाने जवळ घेतलं असेल आणि तर मला घाबरत नाही आपण त्या स्पर्शाला, अस्वस्थ वाटत नाही आपल्याला. पण जर एखादी व्यक्ती एकांतात जर आपल्याला स्पर्श करत असेल, आपल्याला जर आपल्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये जर, तुम्हाला माहिती आहे तुमचे प्रायव्हेट पार्ट मुलींचे मुलांचे काय आहेत माहिती आहेत की नाही, बॉडीचे, स्वतःचं शरीर आपल्याला ओळखलं पाहिजे की नाही, आपण स्वतःच्या शरीराच्या अवयवांची आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याला जर कुणी व्यक्ती जर एकांतामध्ये, एकटेपणामध्ये जर स्पर्श करत असेल आणि त्या स्पर्शामध्ये जर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, नको वाटत असेल, जर घाणेरडं वाटत असेल किंवा लाज वाटत असेल अशा स्पर्शाची, तर आपण काय करायचं मुलांना. सगळ्यात पहिला तर आपण खूप लहान असतो तर मोठ्यानं ओरडता येतं का नाही
नाही मुलांना तुम्हाला? मोठ्यानं ओरडायचं, खूप मोठ्यानं ओरडायचं, स्टॉप म्हणायचं, नको, थांब, नो असं म्हणायचं, हे म्हणायला शिकलं पाहिजे. मोठ्यानं ओरडणं हे पहिलं शस्त्र आहे तुमचं मुलांना. आणि त्यानंतर त्या जागेतून स्वतःची सुटका करून घेणं, निघून जाणं तिथून, आणि मग त्याची माहिती ती लपवून नाही ठेवायचं किंवा खेळामध्ये वगैरे ते विसरून नाही जायचं. खूप मोठी गोष्ट असते. कारण उद्या जर तुम्ही जर तक्रार नाही केली, कुणाला सांगितलं नाही, तर त्या व्यक्तीचं धाडच वाटतं आणि पुढे जाऊन मग पुढे दुर्दैवानं अशी काहीतरी मोठी चुकीची घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच आपण मुलांनी सावध राहिलं पाहिजे. जर कोणी असा बॅड टच केला, जसं की बाडगर साहेबांनी सांगितलं, तसं त्वरित आपण ताबडतोब आपण कोणाला कळवायचं? आई वडिलांना, पालकांना, आपली दिदी असते, जिथे आपण मोकळेपणाने बोलू शकतो, त्या कुठल्याही व्यक्तीला आपण त्याबाबत मुलांना सांगायचं. समजलं की नाही? मग मुलांना तुम्हाला भीती वाटत असेल, मी आता लहान आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का मुलांना? मोठ्याने म्हटलं तर सांगणार, नाही तर नाही सांगणार. पाठीमागून तिकडे कोपऱ्यातून आवाज नाही येत आहे, तिकडे झोपले. हे बघा, बरं, शांत शांत शांत. हा, हे बघा मुलांना, डेव्हिड आणि गोलियतची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? तर डेव्हिड एक लहान मुलगा असतो, छोटासा, तुमच्यासारखा असा छोटासा मुलगा असतो, मेंढपाळ असतो तो. मग त्याला गोलियत नावाचा एक ना मोठा असा, एकदम मोठाच्या मोठा, महाभयानक दिसणारा, भयानक, त्याच्याकडे प्रचंड ताकद असणारा असा तो राक्षसी स्वरूप, राक्षसच म्हणा त्याला, असा राक्षस असतो. गावातली सगळी लोक त्या राक्षसाला, त्या गोलियतला घाबरत असतात. मग हा डेव्हिड म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून जर त्याला मारलं तर तो मरणार नाही का? सगळे मिळून का नाही त्याच्या विरुद्ध लढा देत? का नाही त्या गोलियातला मारत तुम्ही? तर ते म्हणतात, सगळे गावकरी म्हणतात, नाही नाही, तो किती मोठा, किती प्रचंड ताकद आहे, मी एवढा छोटा डेव्हिड, मी कसं काय त्याला मारणार, मी नाही मारू शकत त्याला. तर बघा गोलियत काय करतो माहितीये का? छोट्याशा गोफणीनं छोट्याशा दगडानं त्या प्रचंड, म्हणजे डेव्हिड छोट्याशा गोफणीनं त्या गोलियतचा वध करतो आणि त्याला मारून टाकतो. संकट पण मुलांना असंच असतं. डेव्हिड सारखी जर आपण जर दृष्टिकोन बदलला संकटाकडे पाहण्याचा, तर ते संकट नसतं. समजलं की नाही मुलांना? त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा तुम्ही दृष्टिकोन बदला आणि अतिशय असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्ही दृष्टिकोनाचा ठेवा जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल. बघा मुलांना, माझ्याकडे वेळ अतिशय कमी आहे, त्यामुळे मला समजत नाही की एवढे सगळे विषय मी एकत्र सारवासारव करणं मला अवघड झालंय आता खरं तर. त्यामुळे मी एवढंच म्हणते की आपल्या पंखामध्ये सगळ्यांच्या गरुडाचं बळ असतं मुलांनो, तर ते गरुडाचं बळ ओळखा. गरुडाप्रमाणे प्रचंड तुम्ही मोठ्या जिद्दीनं आकाशामध्ये भरारी घ्या, मोठे व्हा, होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा द्या, आवाज उठवा. तुम्ही कुठेही जन्म घ्या, कुठल्याही जाती धर्मात, श्रीमंत गरीब कसेही असा, परंतु आपण जन्म कसा घ्यायचा हे आपल्या हातात नसतं, पण आपला मृत्यू कसा होईल हे आपल्या हातात असतं. त्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या मधली जी पानं आहेत पुस्तकाची, ती भरडं आपल्या हातात असतं. त्यामुळे प्रचंड जिद्दीने, इच्छाशक्तीने, प्रचंड मेहनतीने मुलांना काम करा, अभ्यास करा, आई वडिलांचा सन्मान करा, शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करा, खेळामध्ये भाग घ्या आणि सुदृढ मन, सुदृढ शरीर ठेवा आणि आमच्या ह्या देशाचे तुम्ही एक सुजाण नागरिक बना आणि देशाला विकसित करा. हे एवढ्या पॉझिटिव्ह नोटवरती मी संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपल्याला विद्यार्थी सुरक्षितेपासून ते जीवनामध्ये यशस्वी होण्यापर्यंतचा जो संदेश दिला आहे, त्यांच्यासाठी एकदा फ्री क्लॅप गो.